बरं, आता आपण लिव्हिंग रूममध्ये आलो आहे. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हा आपला टी व्ही युनिट आहे. हा ॲप्रॉक्स 8 फीट बाय 9 फीट आहे, म्हणजे पूर्ण सिलिंग टच आहे. बॅक साईडला आपण इथे पूर्ण एक स्टोन फिनिश घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मार्बल आहे, स्टोन फिनिश आहे. त्यानंतर मग बरंच त्याच्यामध्ये 3D पॅटर्न्स वगैरे पण येतात, बरंच काही येतात. पण हे स्टोन फिनिश वगैरे लावलं तर कसं असं वाटतं की मागं मार्बल लावलं आहे. दिसायला हे छान दिसतंय आणि डस्टिंगला पण इझी आहे. म्हणजे धूळ वगैरे बसली तर इझिली तुम्ही ह्याला डस्ट करू शकता. कारण का जास्त ह्याला आत आहे ना, असे खाचे नाही आहेत, म्हणजे जिथं तुमची डस्ट बसू शकते, तसं नाही आहे. ईझी आहे क्लीन करायला. त्यानंतर आपण काय केलं आहे, आपण इथे मग एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. इथे आपलं एक शोकेस आहे. शोकेसमध्ये तुमचे जे काही सोव्हिनियर आयटम्स वगैरे आहेत ते तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर इथं आपण प्रोफाईल डोअर दिलं आहे. ब्लॅक टिंटेड ग्लास आहे. सगळे आपले ऑटो हिंजेस आलेत. वरच्या बाजूला एक शेल्फ दिलं आहे. त्या शेल्फवरती सोव्हिनियर आयटम्स ठेवण्यासाठी. इथे टी व्ही माउंट होईल. खालच्या बाजूला जो सेटअप बॉक्स आहे, सेटअप बॉक्स ठेवू शकतो. आणि प्रत्येक ह्याला आपण खाली इथं हँडललेस सगळे इथे ड्रॉवर दिलेत. परत सगळ्यांना आपण इथे गोदरेजचे चॅनल्स हे यूज केलेत. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं ह्या साईडला या, आपण सोफा दाखवूया. सोफा बघा आपलं किती छान झालं आहे. हा आपला 3 सीटर सोफा आहे आणि प्लस इथं 2 सीटर आपला सोफा आहे. हा सोफा आपण पूर्ण आपण बनवतो बरं. आपण बाहेरनं आणत नाही. आर्ट अँड स्पेस इंटेरियरची स्पेशालिटी आहे. जे काही गोष्टी आहेत सगळं आपलं इन हाऊस तयार होतं. आपण आउटसोर्स काहीच करत नाही. इन हाऊस केल्यामुळं काय होतं, क्वालिटी मेंटेन राहते फर्स्टली, आणि सर्व्हिस पण आपल्याला व्यवस्थित देता येते. कारण काय होतं, मग आपण जर सेकंड आणि थर्ड पार्टी केलं की मग सर्व्हिसचा इश्यू होतो. त्याच्यामुळे आम्ही सेकंड आणि थर्ड पार्टी ठेवतच नाही. आधी आपण स्टार्ट केली होती म्हणजे बरंच छोट्या आयटमपासून आपण सुरुवात केली होती. करता करता आता आपण पूर्ण टर्नकी प्रोजेक्टमध्ये आता आपण आहोत. तर आता गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण टर्नकी प्रोजेक्टमध्ये आहे आणि सगळी टीम आपली इन हाऊस आहे. जे काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे, सोफ्यासाठी आता आपला गोडाऊन आहे. आळंदीमध्ये आपला गोडाऊन आहे. त्या गोडाऊनला आपलं पूर्ण आपला सोफा हा तयार होतो. आणि फर्निचर वगैरे जे आहे हे सगळं मटेरियल वगैरे टाकून आपण ऑनसाईटला मटेरियल टाकतो आणि ऑनसाईट तुमच्या डोळ्यात सगळं आपलं काम चालतं. तर त्यांनी काय होतं की ट्रान्सपरन्सी पण मेंटेन राहते आणि आपले रिलेशन्स पण मेंटेन राहतात. बरं, आता आपला हा इथला टूर झाला. बॅक साईडला आपण इथे एक मोल्डिंग दिले. हे शॉर्ट आणि सिम्पलमध्ये केले. हे जे वॉलपेपर्स आहेत, हे वॉलपेपरचे जे अल्बम्स आहेत, हे अल्बम्स आपण क्लायंटला दिले होते आणि क्लायंटच्या चॉईसप्रमाणे मग आपण तिथे आपण हे वॉलपेपर्स लावलेत. हां, अजून एक दाखवायचं होतं. ह्या बाजूला आपण सगळे हे पॅनल्स लावलेत बरं का. हे सगळे फ्लोटेड पॅनल्स आहेत. ह्याच्यामध्ये PVC, WPC हे दोन्ही येतात. हे सगळे WPCमध्ये लावलेत. त्यानंतर हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियामध्ये पण इथे छोटेसे आपण मोल्डिंग्स देऊन इथे वॉलपेपर आपण लावलेत. आता ह्या बाजूला तुम्ही बघू शकता, इथे आपला देवारा आहे. देवाराच्या बॅक साईडला आपण स्वामींचा आणि दत्तांचा आपण पूर्ण एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे. ह्या बाजूला हे ओरिजिनल आपण सागवानमध्ये आपण पूर्ण हे खांब घेतलेले आहेत, ज्याला आपण पिलर्सही बोलतो. LH आणि RH हे पिलर्स घेऊन पुढची जी मेहराब आहे, हे पण सगळं आपण हँडक्राफ्टेड केलं आहे बरं. हां, हे मशीनवरती ना, हे सगळं हँडक्राफ्टेड आहे. सगळं हाताने हे क्राफ्टिंग करून घेतलं आहे. प्युअर सागवान आहे आणि त्याला आपण इथं पॉलिश यूज केलं आहे. आता तुम्ही इंस्टाग्रामला बघत असाल किंवा फेसबुकला बघत असाल किंवा यूट्यूबला बघत असाल की काय होतं की हे जे सागवान आहे, सागवानला ह्या कलरमध्ये मॅच करतात बरेचसे इंटरवाले आहेत. मग त्याला ते डिको करतात. पण माझं असं मत आहे की सागवान जे आहे, सागवानला पॉलिश केले तर खूप छान दिसतं. तर ह्याला जर आपण कलर केलं, डिको केलं, तर मग ओरिजिनल सागवान घेऊन त्याला जर आपण डिको केलं, कलर पेंट केलं, है ना, तर मग त्याची जी सुंदरता आहे सागवानची ती राहत नाही, असं मला वाटतं. तर त्यामुळे आपण काय केलं, आपण इथे डिको नाही केलं, आपण ह्याला प्युअर पॉलिश केलं. दिसायला हे खूप छान दिसतंय आणि ह्याला कसं आहे, वर्षातनं 2 वर्षातनं एकदा ह्याला परत रिपॉलिश केलं ना घासून, ह्याची लाईफ चांगली राहते आणि दिसायलाही छान दिसतं आणि जसं याचं एजिंग होतं तसं हे डार्क होत राहतं. छान दिसतंय. बरं, आता इथे तुम्ही बघाल, इथे आपलं पॅड आहे. हे नैवेद्यासाठी आपलं पॅड आहे. त्यानंतर आपला हा ड्रॉवर आहे, है ना. ड्रॉ झालं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपण इथे एक स्टूल दिलेला आहे. आपल्या घरी कोण वयस्कर आहेत, त्यांना पायाचा त्रास आहे, तर आरामात त्याच्यावरती बसून पूजा वगैरे करू शकतो. 150 ते 200 kg आरामात हे वजन घेतं. हेवी आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपण काय केलं, खालच्या बाजूला आपण इथे परत एक कॅबिनेट दिलं आहे. त्याच्यामध्ये एक शेल्फ दिला आहे. तो शेल्फ जो आहे तो रिमूव्हेबल आहे. काय तुमचं सामान वगैरे आहे आपलं देवाराचं, ते सेपरेटली आपण इंटॅक्ट त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर इथे या कॅमेरा, तो ह्या साईडला आहे बघा. 3 सीटर 2 सीटर दिसतोय का. आणि आपण हे काय केलं,
हे सगळे मुव्हेबल आहेत सोफे. खाली आपण त्याला गोल्ड प्लेटेडमध्ये आपण लेग्स दिलेत आणि त्याच्या खाली आपण त्याला टेफ्लॉन बुश लावलेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सोफा वगैरे तुम्ही क्लिनिंग वगैरेसाठी तुम्ही जर हलवलं तर ते स्क्रीची साऊंड वगैरे येत नाही आणि टाईल्स जे आहेत तुमचे हे एंडपर्यंत तसेच चांगले राहतात. तर आपला हे असं आपला हा इथला टूर झाला आहे.